की बरीच मंडळी निवृत्त होत आहे आणि आपल्या आरोग्य अधिकारी पण निवृत्ती होतात. आणि आरोग्याच्या बाबतीत नेहमी असं म्हणतात की जो माणूस खळखळून हसतो त्याचं आरोग्य चांगलं राहतं. जसं सांगितलं की हास्यकला भाले असतात, बागेत जातो आपण हसतो आणि आपल्याला सहज हसायला मिळालं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. तेव्हा मला आज तिथे अतिथी म्हणून बोलावल्याबद्दल मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. अलकाताई जोशी मॅडमचं, केंद्रे सरांचं, ही नेहमीची मंडळी मला बऱ्याचदा बोलवतात आणि मी नेहमी म्हणत असतो की मी पुन्हा येईल. त्याप्रमाणे मी पुन्हा आलेलो आहे आणि थोडंसं तुम्हाला मी हसवणार आहे. मला माहिती आहे की तुम्हाला निवृत्त होऊन आता मुक्ततेचा आनंद घ्यायचा आहे, लवकर घरी जायचं आहे. तर वेळेचं पण मी भान ठेवणार आहे, कारण मी आकाशवाणीत होतो, मला वेळेचं भान आहे. तर थोडा वेळ मी तुम्हाला हसवणार आहे जेणेकरून तुमचं आरोग्य पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं राहील. तुम्ही आणखी विनोदाला आस्वाद घ्या, अनेक विनोदी कार्यक्रम प्रत्यक्ष बघायला जा. यासाठी मी तुम्हाला सांगतोय की खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक सिनेमा आला होता, शोले नव्हता, शोले. त्याला 50 वर्ष झाली. तर तेव्हा आमचं पोरगं 7-8 वर्षांचं होतं. मी, माझी बायको आणि माझं पोरगं आम्ही तिघं मिळून सिनेमा बघायला गेलो. सिनेमा शोले. आता शोलेचे डायलॉग काय भारी. आम्ही सिनेमा बघून घरी आलो. मी जरा रोमॅन्टिक मूडमध्ये होतो. मी आल्या बायकोला म्हटलं, नाच बसंती नाच. आमचं पोरगं म्हणाले, इस कुत्ते के सामने मध्ये नाच. त्यांना सुद्धा तो सिनेमा पाहिला, माझ्या लक्षातच नाही. पण तरी तुमची मुलं नातवंड अभ्यास करत असतील. आमचं कार्ड अभ्यास करत नाही. परवा 12वीला नापास. म्हणजे लाज वाटते का 12वीला नापास झाला? हो बाबा, तुमच्यामुळे झालं. म्हणजे मी काय केलं, मला 10वीला किती मार्क पडले? म्हणजे तुला 39% पडले आणि शेजारच्या विद्याला किती पडले? म्हणजे तिला 98% पडले. 98. आमचं पोरगं म्हणाला, तेव्हा तुम्ही काय म्हणला? मी काय म्हणलं? तुम्ही म्हणाला त्या विद्याकडे बघ. मी 2 वर्ष तेच केलं म्हणून नापास झालो. मी म्हटलं, कार्ट्या, अरे तुला लाज वाटते का? लाज तुझ्याकडे असताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती रे. तो म्हणला, मला नका सांगू. तुमच्याकडे असताना त्यांनी समाधी सुद्धा घेऊन झाली. तुम्ही काय परपुढे बोलणार. पण एक छान आहे, तुम्ही चांगले छान हसताय, बघून बरं वाटलं. कारण तुम्हाला सांगतो, माणूस आयुष्यामध्ये सगळ्यात सुंदर जेव्हा दिसतो माहिती आहे, मेकअप केल्यावर नाही. जेव्हा माणूस खळखळून हसतो ना, तेव्हा त्याचा चेहरा कसाही असो, तो अतिशय देखणा अतिशय सुंदर दिसतो. आणि तुम्ही सगळे छान हसताय, बघून बरं वाटलं. आणि एक गोष्ट, काही लोक मोबाईलवर शूटिंग वगैरे करतात, तर काही लोक मोबाईल लावून बसतात आणि मधनं खालनं काढून बघतात. आणि ते मोबाईलचे रिंगटोन, ते तर काय बोलायचं काम नाही. काही गाणी असतात. परवा एका आजोबा वारले वैकुंठामध्ये, स्मशानभूमी त्यांना घेऊन चाललो होतो आम्ही. प्रेतयात्रा चाललेली आणि एकाचा मोबाईल वाजला. गाणं कुठलं होतं माहिती आहे? अकेले अकेले कहाँ जा रहे हो. एवढंच नाही, हमें साथ ले लो. खरंच ते देवाने ऐकलं तर काय होईल? मला पण उचलणार. काय लोक करतील, मोबाईल सांगता येत नाही. आणि ते मोबाईलचं कसं चैन पडत नाही. आता सुद्धा बघा, काही लोक मधनं मोबाईल काढून बघतात. म्हणजे ते लहान बाळाची आई असते ना, तशी अवस्था असते. बाळाची आई काय करते, सारखी पाळण्यापाशी जाते, चड्डीवर करून बघते पोलीस झाली आहे का. तसं सारखं काय काय घडलंय का, काही महत्त्वाचं नसतं. तुम्हाला उगीच जाऊन टाईमपास करत असतो. 1-2 तास तुम्ही मोबाईल बघू नका. 2 तासाने मोबाईल बघून बघा, काही महत्त्वाचं नसतं. आपल्याला जे आवडतं आपण ढकलत राहतो पुढे. जे लोकांनी कचरा आणायचा आपल्या दारात टाकायचा आणि आपण स्वच्छ करत बसायचं. असं करायची वेळ येते. तेव्हा मोबाईलचा फार नाद करू नये. आणि त्या मोबाईल सगळं कसं असतं माहिती आहे का, ते मोटरसायकलवर बघा, शिळे मान आपली कोण बोलत जात असते. काय गरज आहे का? अपघात होईल काय, भीती काय नसते. पण ते कोंबड्यांच्या मध्ये मान मोडी नावाचा रोग असतो. ते असे मान वाकडी करून कोंबड्यावरती मारतात. तसे कधीतरी ॲक्सिडेंट होऊन मारणार. काय करू द्यायला, थांबावं शांतपणाने, बोलावं आणि जावं पुढे. तर तसं करत नाही. आणि ते मोबाईलचं सगळं कसं असतं, एक तंत्र असतं, शिकायला लागतं. नवीन मोबाईल घेतला ना की नंबर सेव्ह कसा करायचा, ते सायलेंटवर कसा टाकायचा, कळत नाही कधी कधी. एकदा आम्ही सगळे मित्र बसलो होतो चहा पीत हॉटेलमध्ये आणि एकाचा मोबाईल वाजला. तिकडनं
त्यांनी तो स्पीकरवर टाकला. आम्हाला ऐकू तुझं डायलॉग काय चाललं. तिकडनं आवाज आला, अहो मी आता लक्ष्मी रोडला आली आहे, एक 5,000 रुपयाची साडी आहे, घेऊ का? हा म्हटला घेऊन टाक. परत 10 मिनिटांनी फोन आला, मी आता दुसऱ्या ड्रेसच्या दुकानात आली आहे, एक 10,000चा ड्रेस आहे, घेऊ का? तो म्हणाला घेऊन टाक. पुन्हा फोन आला, मी आता गाडगिळ्यांच्या दुकानात आली आहे, एक 50,000ची अंगठी आहे, घेऊ का? तो म्हटला घेऊन टाक. हो आम्हाला बेशुद्ध पडायची वेळ आहे. म्हणजे तुझं काय उत्पन्न सुटलं का, लॉटरी लागलेलं आहे का? घेऊन टाक काय? तो म्हटला जाऊ दे रे, रॉंग नंबर होता म्हणून. ह्याच्या बापाचं काय जाते. त्या बाईने नवरा समजून हिला फोन केला, घेऊन टाक म्हटला बिंदास, आपल्या बापाचं काय झालं. असे लोक करतात. आणि ते व्हॉइस लॉक करायचे तंत्र असतं. व्हॉइस लॉक करतात की आपला आवाज ऐकल्याशिवाय मोबाईल उघडत नाही, त्यासाठी आपला आवाज रेकॉर्ड करायला लागतो. एक आजोबा होते, त्यांनी ते बटन दाबलं, नवीन मोबाईल घेतला होता, बटन दाबलं आणि त्यांचं कुत्रं भुंकलं. आता कुत्र्याचा आवाज रेकॉर्ड झाला. आता कुत्रं भुंकल्याशिवाय मोबाईल उघडत नाही. मग काय कडेवर कुत्रं घेऊन जातात सगळीकडे. फोन आला नाही की कुत्र्याला चिमटा काढत होते, भाव गेले उघडत. अशी परिस्थिती असते. म्हणून त्याच्यावर माझे गाणंच आहे, याड लागलं रे याड लागलं रे, मोबाईलचं जाम याड लागलं रे, याड लागलं रे याड लागलं रे, मोबाईलचं जाम याड लागलं रे. इस्त्री करताना फोन येता एकानं, इस्त्री करताना फोन येता एकानं, इस्त्री कानाला लावली कान भाजलं. कार चालवत एक खुण पुण्याला चाललं. आता आपलं पुणे म्हणजे विद्वानंद शहर. कार चालवत एक खुण पुण्याला चाललं, फोनवरती बोलत ते ठाण्याला पोचलं. याड लागलं रे याड लागलं. आता फोनवर बोलत बोलत लोक चाललेले असतात. फोनवरती बोलत येड कॉलनीत पोचलं आणि चॅटिंगच्या नादात शेजाऱ्याच्या घरी घुसलं. अहो शेजारच्या बाईनं त्याला मग बाहेर काढलं. अहो कळना येड्याला घर नेमकं कुठलं आपलं. बायकोन मग ओळखून घरात ओढलं. अर्धवट हे तिलाच थँक्यू काकू बोललं. याड लागलं रे याड लागलं. हेडफोनवर गाणी ऐकत खोड दात घासू लागलं आणि टूथपेस्टच्या ऐवजी शेविंग हाती घेतलं. अहो मेसेज वाचत मंडईत कोणी चाललं आणि पिशवीच्या ऐवजी बनियन हाती घेतलं. खड्ड्यामध्ये पाय गेला पालथ पडलं. शर्ट फाटला फेकून तो हे उघड चाललं. याड लागलं याड लागलं. आता काम झाल्या बायकांकडे सुद्धा मोबाईल असतो. साहेबाला मेसेज दिला, 8 दिवस येत नाही तुमच्या घरी मी कामाला. अहो साहेबान उलटा दिला मेसेज हा धाडून दिला. तुझ्यासाठी झुरतोय मी, तुझ्यासाठी झुरतोय मी. लवकर ये ग मंजुळा. मालकिणीला तिनं तो मग मेसेज धाडला. साहेब घरात मग धुणी भांडी करू लागला. याड लागलं याड लागलं. आता सासूबाई सुनबाई दोघींकडे मोबाईल असतो. सुनबाई घाई घाईनं स्वयंपाक करू लागला आणि वरण भाताचा कुकर लावली व्हॉट्सॲप बघत बसल्या. अहो तास जाहला शिट्टी वाजना सासूबाई कडमडल्या. हो गॅस नवला पेटवला म्हणून त्या चोभ्या पेटल्या. त्याही फोनवर बोलत चहा इटी पीठ ओतू लागल्या. याड लागलं रे याड लागलं. बागेच्या कोपऱ्यात
प्रेमिकांची जोडी बसली आणि क्लिपा बघत येडा बसला, दुसऱ्या संगे पोरगी चालली. फोनवरती बोलत आई बाळापाशी आली आणि बाळाऐवजी मांजर आला. बाळाऐवजी मांजर आला, मांडीवर थोपटू लागली. म्हणून मंडळी फोन घेताना हे ध्यान ठेवूया, हलत कडू नये याचं सारे जण ध्यान ठेवूया. याड लागलं रे याड लागलं, याड लागलं रे याड लागलं, याड लागलं रे याड लागलं. धन्यवाद. मंडळी तुम्ही अतिशय छान डान्स दिली, मनापासून मला आनंद झाला. आणि विनोद कळायला म्हणजे डोकं लागतं. ज्यांच्याकडे असतं अशी माणसं छान हसतात दिसतात, टाळ्या वाजवतात. आणि ज्यांच्याकडे नसतं ना अशी माणसं कार्यक्रम सुरू असताना मध्ये उठतात, हळूहळू जायला लागतात. तर जर का कोणी मध्ये उठलं तर लक्षात ठेवा हे जरा कमी आहे. काही काही लोकांना नसतात तर त्याला काही इलाज नाही. काही काही लोक तर दुसऱ्या दिवशी सकाळी असतात. कालचा विनोद आज कळला म्हणून. तेव्हा मोबाईलवरती विनोद येतात तेव्हा वाचून मजा नाही, आपण असं ऐकलं तर मजा येते. अशा प्रत्यक्ष कार्यक्रमाला तुम्ही जा, त्याचे आनंद कारण आता तुम्हाला वेळ आहे. असे कार्यक्रम जिथं होत असेल तर तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि टेन्शन फार घेतात माणसं. परवा मी गिरसपचा धबधबा बघायला गेलो. गेल्या वर्षी पाऊस किती छान झाला. असं पाणी धबा धबा पडतंय, आम्ही सगळे भिजतोय. म्हणजे शेजाराला घर असतं. म्हटलं काय झालं? म्हटलं काय झालं? फार पाणी वाया चाललंय. तर मला काय कळलं ह्या काय त्रास आहे. म्हटलं काय तुम्ही करता काय? तो म्हणा मी दूधवाला आहे. त्याच्या डोक्यात सारखा हिशेब, एवढं पाणी दुधात घातलं किती पैसे मिळतात. अशी आणि म्हणतात ना टेन्शन घेतलं ना की माणसाला सगळे रोग येतात. आमच्या शेजारचे अण्णा असे टेन्शन घेतात काय नाही. परवा त्यांच्या छातीत दुखायला लागलं, आम्ही सगळे मदतीला गेलो, हॉस्पिटलला ॲडमिट केलं. हॉस्पिटलला गेलो, डॉक्टरांनी त्यांना झोपवलं. डॉक्टर म्हणले श्वास घ्या, त्यांनी घेतला. पुन्हा म्हणले श्वास घ्या, त्यांनी घेतला. ते म्हणजे पुन्हा श्वास घ्या, त्यांनी घेतला. रामराव म्हणाले किती वेळा? ते म्हणजे आता शेवटचा श्वास घ्या. मग डॉक्टर म्हणाले अँजिओग्राफी करायला पाहिजे. आणि ते अँजिओग्राफी वगैरे केली, ते रिपोर्ट आला. आणि डॉक्टर म्हणाले 3 ब्लॉक आहेत. रामराव म्हणाले हो, एक कोथरूडला आहे, एक डेक्कन जिमखान्यावर आहे आणि एक शिवाजीनगरला आहे. डॉक्टर म्हणले त्यातला एक विका. म्हणजे का? कारण तुमच्याला बायपास करायचे म्हणून. म्हणाले बायपास म्हणजे? डॉक्टर म्हणले सोपं आहे, ऑपरेशन यशस्वी झालं तर पास, नाही झालं तर असं व्हायला नको. असेल तर हसायला पाहिजे. मला सांगतो शेवटी ऑपरेशन करायचं ठरलं. आणि मग ते रामराव घाबरले होते. रामराव म्हणजे डॉक्टर साहेब मला फार भीती वाटते. म्हणजे काय भीती वाटायचं काय कारण आहे? नाही माझं पहिलंच ऑपरेशन आहे. डॉक्टर म्हणले मी घाबरलोय का? माझं सुद्धा पहिलं ऑपरेशन आहे. या सिस्टर बघा, सिस्टर हार घेऊन आले. हार त्यामुळे सिस्टर हार कशाला घेऊन आले? ते डॉक्टर म्हणले हार ऑपरेशन यशस्वी झालं तर हार मला, नाही झालं तर तुम्हाला. पण तुम्हाला सांगतो ऑपरेशन झालं वगैरे, सगळं व्यवस्थित झालं ऑपरेशन. आणि मग ते सिस्टर डॉक्टर म्हणाले की बायकोला म्हणाले त्यांच्या रामरावांच्या तुम्ही जा घरी आता. ते म्हणाले नाही मी थांबते इथं जरा तरी. काही काही बायकांचं प्रेम असतं. मी थांबते म्हणाले. नाही नाही बाबा हे सिस्टर असतात म्हणूनच थांबते म्हणाले. यांचा काही भरोसा नाही. असली टेन्शन घेणारे लोक असतात किंवा असं टेन्शन वगैरे घेऊ नका. आणि हल्ली इतकं टेन्शन आहे की मेन्शन करायची सोय नाही. काही काही लोकांचा चेहरा लांबट आणि आंबट असतो, कपाळावर स्पीड ब्रेकर. मी प्रचंड विनोद झाला की अगदी बारीक असतात, एवढंच जास्त असत नाही. तुम्ही छान असता, बघून बरं वाटतं. आणि पु ल देशपांडेंनी असं म्हटलेलं आहे की जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य कोणतं? तर कोणी म्हणेल महाबळेश्वर, कोणी म्हणेल स्वित्झर्लंड, कोणी म्हणेल काश्मीर. पु ल देशपांडेंनी असं म्हटलंय की जिथे एक कलावंत बोलत असतो आणि लोक खळखळून हसत असतात ते जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य असतं. आणि आज तर तुमच्यामुळे मला साकार करायला मिळतंय. ही
गोष्ट फार चांगली आहे. तुम्ही सगळे छान असता, बहुत बरं वाटलं. पण तुम्हाला सांगतो, माझं माझ्या बायकोवर अत्यंत प्रेम आहे. जगाच्या कुठल्या बायकोचं नसेल. प्रत्येकाचं नशीब असतं. कुणाची बायको चंद्रमुखी असते, कुणाची सूर्यमुखी असते, आमची ज्वालामुखी आहे. नेहमी सकाळचा चहा मी प्रेमाने करतो. परवा मी चहा प्रेमाने करायला गेलो, रोज करतो, पण त्या दिवशी मला झोप लागून गेली. बायको उठली, दुधाचा ग्लास आणला, म्हणून म्हटली घ्या दूध प्या. मी म्हणलं वा, दूध आणलंस, धन्यवाद. म्हणाली प्या, आज नागपंचमी आहे. नाश्त्याला लहान आठवड्यात म्हणाली. पण ती मला वर्षभर किती पण काम लावत असली, वर्षातनं एक दिवस काम सांगत नाही, बैल पोळ्याच्या दिवशी. अतिशय प्रेमाने वागते आणि माझं तिच्यावर पण फार प्रेम आहे. मी कार्यक्रमाला गावोगावी जातो. माझ्या पाकिटात आणि माझ्या मोबाईलवर काय माझ्या बायकोचा फोटो असतो. प्रवासात मोठी मोठी संकट येतात, एवढं पण मोठं संकट येऊ द्या, की बायकोचा फोटो काढून बघतो. या संकटापुढे हे संकट काहीच वाटत नाही मला. पण तिचं पण माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. तिचं पण माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. मी कार्यक्रमाला जातो, घरी जायला उशीर होतो. रात्री 12, 1, 2, 3 किती पण वाजले, मी घरी जाईपर्यंत माझी बायको तोंडात अन्नाचा कण सुद्धा घेत नाही. मी घरी गेलो की मी स्वयंपाक करतो आणि मग आम्ही दोघं जेवतो. आणि म्हणून मला जरा लवकर जायचंय, म्हणून मी आता निरोप घेणार आहे. निरोप घेताना जाताना फक्त एक इच्छा, निरोप घेताना जाताना फक्त एक इच्छा, असेच तुम्ही हसत राहा. ही हार्दिक शुभेच्छा. असेच तुम्ही हसत राहा.